मामाचा एवढा अनुभव गेल्या वर्षी 2025 मध्ये 13 नंबर एकादशी नसी फार सुंदर सुरू आहे. मिसेस मेंढर राखा गेली मामीच्या बग्यामध्ये. पाऊस पडत होता. दिघीच्या डोंगरात मेंढर गेल्यानंतर मेंढर सापडलं नाही त्याला. 3 किलोमीटर मेंढर लांब होते. त्यांच्यामध्ये कुत्रा एक, कुत्र्याचं नाव आपलं आठवत नाही. अक्षरशः कुत्र्याने त्यात राऊंड मारला त्याला सगळ्यांनाच. कुत्र्याने घेऊन गेला 3 किलोमीटर मेंढराकडे त्यांना. अरे बापरे. त्यांचा रस्ता चुकला की पाऊस चालू व्हायचा. रस्ता सरळ झाला की पाऊस कमी व्हायचा. ही सुद्धा अनुभव भेटला मामाची. सुंदर. आणि खरंच फार म्हणजे फार एवढं झाड कसं काय एवढं केलं दर आमुषा मामाची अजून मी चुकत नाही. दर आमुषा पण पहिलं झाडच लई मोठं झाडच होतं ते. अजून पण कालच्या आमुषाला असं झालं. आबासाहेब समोरच आहेत. सगळ्यांनी म्हणले ग्रुपमध्ये त्याची गाडी बांधायची. ह्याने म्हणले गाडीची भरती झाली तुम्हाला सीट नाही. 3:15 वाजता टू व्हीलर काढली इथून. 9 वाजता मामाच्या दरबारात. रात्री 9 वाजता कालची आमुषा. नाही दुपारी 3ला निघाले. रात्री 9ला पोहोचलो ऍक्टिव्ह. काही त्रास नाही कुठलंच. अजून पण म्हणतोय वाटलं ना कधी रात्री निघायचं तरी रात्री काही अडचण नाही. इथल्याच एक सबस्क्रायबर आहे. परवा त्यांच्या मुलाखत घेतली मी. त्या इथनं निघतात ते बसने निघतात. पण इथून जाऊन तिथं जाईपर्यंत सेवा बघा कशी. इथनं घरातून निघल्यापासून जाईपर्यंत एक पाणी प्यायचं नाही, काय खायचं नाही, अशी सेवा. म्हणजे काय असतं काय काय इथनं जाईपर्यंत लोकांना एक तिकडची ओढ असते. सेवा अशी ओढ जर म्हणलं आपण मामा पाहिजेत. मामा झोपीत कधी देतील सांगता येत नाही. आपल्या पुढे ती वस्तू तयार असते. ज्यावेळेस मामाला म्हणलं मामाचा रूम जात नाही काय करायचं. आज शब्द टाकला की संध्याकाळी फोन आलाच पाहिजे. एकही रूम खाली नाही. आता 5 होणार की पूर्ण भाडी नाही. स्वतःला ठेवलेली होती ती सुद्धा खाली करून दिली. फक्त मामाची पावर. त्या भावानं सांगणं महत्वाचं आहे. त्या शेवामध्ये जेवढं काय म्हणलं आपण अजिबात बदल नाही. दुप्पट वाढवलं पण कमी नाही कोणी शेवा.